श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे विचार प्रत्येक वेळी काही ना काहीतरी शिकवून जातात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींनी दिलेल्या दुःखामधून सुद्धा खूप काही शिकायला मिळते. तसंच एक गोष्ट आहे, आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. दुःख आणि कष्ट आणि संकट हे आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने येत राहतात. आज आपण प्रत्येकाचं चांगलं करून सुद्धा जर आपल्यासोबत वाईट घडतंय, तर या गोष्टीपाठी एक सर्वात मोठं कारण आहे. या गोष्टीपाठी एक सर्वात मोठे कारण आहे. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला कायम योग्य ते मार्गदर्शन देत राहतील. आज फक्त थोडासा वेळ या स्वामी समर्थांच्या विचारांसाठी काढ आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असली पाहिजे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असली पाहिजे. नक्कीच एक गोष्ट सोप्या भाषेत तुला सांगतो, आपली स्वतःची ओळख, यश आणि ठसा निर्माण करायचा असेल तर अडचणी, टीका, कष्ट आणि त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. ते भले कोणतेही काम असो. ऊन नसल्याशिवाय सावली दिसत नाही, तसेच संघर्षाशिवाय यश मिळत नाही. जो माणूस अडचणींना घाबरत नाही तोच पुढे जाऊन स्वतःचं स्थान निर्माण करतो. एक मोठं उदाहरण तुला या पाठी देतो. समजा एका छोट्या गावात राहणारा मुलगा आहे. त्याचं स्वप्न आहे की तो मोठा उद्योजक व्हावं, पण त्याच्याकडे पैसा नाही, ओळखी नाहीत आणि लोक सतत म्हणतात हे आपल्याला जमणार नाही. प्रत्येक माणूस त्याच्याबद्दल टीका करतो. तो मुलगा रोज उन्हात फिरून काम शोधतो. कधी अपयश येतं, कधी नुकसान होतं, कधी लोक त्याची खिल्ली उडवतात. अनेक वेळा त्याला वाटतं की सगळं सोडून द्यावं, पण तो हार मानत नाही. तो मेहनत करतो, चुका सुधारतो आणि पुढे जात राहतो. काही वर्षानंतर तोच मुलगा स्वतःचा व्यवसाय उभा करतो. लोक त्याच्या यशाकडे पाहून म्हणतात हा किती नशीबवान आहे, हा माणूस किती नशीबवान आहे. पण सत्य हे असतं की कोणी आपले कष्ट पाहिलेले नसतात. पण सत्य हे असतं, त्या यशामागे त्याने झेललेले ऊन, त्याने झेललेले त्रास, त्याने झेललेले अपमान आणि त्याने झेललेले संघर्ष हे दडलेलं असतं. हे दडलेलं असतं. म्हणजे सावली निर्माण होण्यासाठी आधी ऊन सहन करावं लागतं. चांगले दिवस येण्यासाठी आधी दुःखांच्या सामोरे जावं लागतं. चांगले दिवस येण्यासाठी आधी दुःखांच्या सामोरे जावं लागतं. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार, प्रत्येक महत्त्वाचे मुद्दे आज तुझे आयुष्य बदलणार आहे. आज थोडंसं विचार स्वामींच्या विचारांसाठी काढ. आज थोडंसं टाइम स्वामींच्या विचारासाठी काढ, कारण की हेच विचार तुझं आयुष्य कुठे ना कुठेतरी पूर्णतः बदलताना तुला दिसणार आहे. आणि नक्कीच महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. माणसाचे कर्म हेच माणसाचे भविष्य आहे. माणसाचे भविष्य माणसाच्याच हाती आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल, आज आपण स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत नसू, आज जर आपण आपल्या सोबत असणाऱ्या लोकांचा सुद्धा विचार करतोय, तर तो नक्कीच या कलियुगामध्ये माणुसकी जपणारा माणूस आहे. आणि या कलियुगामध्ये दुर्मिळ गोष्ट झालेली आहे ती म्हणजे माणसांमधून गायब झालेली माणुसकी. आणि जो माणुसकी बाळगतो तोच माणूस या कलियुगामध्ये खरा माणूस ठरतो. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, पण त्यावरूनच एक सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, या वेळेतील एकदम कडू सत्य तुला सांगू इच्छितो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत, पुढे पाठी कोणी नाही, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, हे जग बघता येत नाही, या जगामध्ये चालता फिरता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, त्यांच्या परिस्थितीवरती, त्यांच्या हालतवरती आणि वृद्धपणेमुळे ते काही करू शकत नाही, आज रस्त्यावरती फिरतात. आज नक्कीच कुठे ना कुठेतरी फिरत असतात, फक्त एका वेळच्या जेवणाला मिळवण्यासाठी. आज लोकांसमोर हात पसरवत असतात, फक्त एका वेळच्या जेवणाला मिळवण्यासाठी. आज स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. की आपण स्वतः पाहू शकतो. आपण स्वतः कमी का होईना, अगदी छोटं का होईना, पण स्वतः करू शकतो. पण आज त्या लोकांचं काय, ज्या लोकांना
खरंच माणसाची गरज आहे, पण आज प्रत्येक वेळेच्या काळाच्या अभावामुळे प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. तर एक सर्वात मोठी संधी आहे, प्रत्येक स्वामी भक्तांना सर्वांनी एकत्रित आले तर या मोहिमेला सर्वात मोठी मदत होऊ शकते. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला प्रशांत पाटील, अरुण बाबूराव शिवे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी भले कमी का होईना, पण आज या लोकांनी त्या लोकांचा विचार केलेला आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळा काळात सुद्धा कोणीच करत नाही. तर आज तुझ्या समोर एक शेवटची विनंती हीच असेल, फुल ना फुलाची पाकळी. आज जर प्रत्येक माणसाने मनामध्ये ठरवला आणि या मोहिमेला पुढे नेण्याचा विचार आणला, तर आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे आनंद जाऊ शकतो, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये रोज दुःखच येत आहेत, रोज दुःखच येत आहेत. तर हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे की कुठे ना कुठेतरी आपण आपल्या आयुष्यामधून थोडंसं ना थोडंसं होईना थोडंसं तरी आनंद एकामेकांना वाटलं पाहिजे. तर एक सर्वात मोठी संधी तुझ्या समोर आहे. तर या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. पण त्यापूर्वी एक शेवटची विनंती हीच आहे की दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत ऐकलं आहेस. वेळेचा खेळ आहे, या वेळेच्या खेळीमध्ये नक्कीच तुझी वेळ सुद्धा येणार, तुझा काळ सुद्धा येणार, तुझ्या मनासारखं सुद्धा घडणार. फक्त स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत आज तुला या स्वामी विचारांमध्ये समजून जाणार आहे. स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहे. माणसाचे अनुभव हे माणसाचे आयुष्य घडवते, पण माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य सावरून घेते. माणसाचे विचार हे माणसाचे आयुष्य सावरून घेते. आणि तू तर स्वामी भक्त आहेस, तर नक्कीच आज स्वामींचे शब्द ऐकण्यासाठी कंटाळा करू नकोस, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे या जीवनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जीवनात सुख आणि दुःख हे कायम एकामेकांसोबत चालत असतात. बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी नेहमी आतल्या भावना सांगत नाही. कधी माणूस आनंदात असूनही मनातून दुःखी असतो, तर कधी दुःखात असूनही शांत आणि स्थिर राहतो. दुःखाच्या वेळी झोप लागत नाही आणि सुखाच्या वेळीही झोप लागत नाही, कारण दोन्ही अवस्था माणसाला आतून अस्वस्थ करतात, कारण दोन्ही अवस्था माणसाला आतून अस्वस्थ करतात. हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे, हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे. एक मोठं उदाहरण तुला यावरून देतो. समजा एक माणूस आहे जो मोठ्या पदावर नोकरी करतो, श्रीमंत आहे त्याच्या कष्टामुळे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तो माणूस मोठ्या पदावर नोकरी करतो, लोक त्याच्याकडे पाहून म्हणतात काय नशीबवान आहे, काय गाडी आहे, काय पैसा आहे, काय मान आहे. बाहेरून त्याचं आयुष्य मोराच्या नाचासारखं सुंदर दिसतं, पण आतून त्याच्या मनात चिंता, जबाबदाऱ्या, ताण आणि भीती असते. पण आतून त्याच्या मनात चिंता, जबाबदाऱ्या, ताण आणि भीती असते. रात्री तू झोपायचा प्रयत्न करतो, पण डोळे मिटले तरीही विचार थांबत नाही. तर दुसरीकडे एक साधा वृद्ध माणूस आहे, आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे, आजार आहे, शरीर थकलं आहे, मृत्यू जवळ आहे, पण तरीही तो शांत आहे, पण तरीही तो शांत आहे. तो आपल्या आयुष्याकडे समाधानाने पाहतो, देवाचं नाव घेतो आणि मनात कुठलाही पश्चाताप ठेवत नाही. जसं राजहंस मरताना सुद्धा गातं, तसं तो माणूस शेवटच्या क्षणीही शांत आणि आनंदी असतो. या दोन्ही उदाहरणातून हेच कळतं, जीवन म्हणजे फक्त हसणं किंवा रडणं नाही,
जीवन म्हणजे फक्त हसणं किंवा रडणं नाही. जीवन म्हणजे प्रत्येक क्षण स्वीकारणं. सुख असो वा दुःख, आनंद रडवतो, कधी कधी आनंद रडवतो, तर कधी दुःख गाणं सुद्धा शिकवतो, तर कधी दुःख गाणं सुद्धा शिकवतं. ह्यालाच खरं जीवन म्हणतात, ह्यालाच खरं जीवन म्हणतात. तू फक्त समाधानी राहा, तू फक्त समाधानी राहा. प्रत्येक वेळ, प्रत्येक काळ स्वीकारण्याची शक्ती तुझ्या मनामध्ये ठेव. आज प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी सुद्धा होईल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीला वेळ आणि कष्ट हे लागतातच लागतात. आणि रिकाम्या हाती आलेला आहेस, रिकाम्या हाती जाणार आहेस. कधीच कोणत्या गोष्टीचा माज करू नकोस. या कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट तुला स्वामी तर शिकवतीलच, पण यापुढे येणारा थोडासा वेळ सुद्धा तुझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वेळ बनून जाणार आहे. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला आता सांगणार आहे. नियती आपल्याला रोज एक नवा दिवस देते. नियती आपल्याला रोज एक नवा दिवस देते, जणू कोरा कागद देते. त्या दिवशी काय लिहायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. त्या दिवशी काय लिहायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. कधी कधी नियती आपल्याकडून काहीतरी हिरावून घेते, तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण खरं पाहिलं तर ती जागा रिकामी करून आपल्याला काहीतरी नवीन, अधिक चांगलं आणि मौल्यवान देण्यासाठीच असतं. कधी कधी आपल्याला त्या जागा रिकाम्या करून काहीतरी नवीन, अधिक चांगलं आणि मौल्यवान देण्यासाठीच असतं. नुकसान वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा पुढच्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असतात. नुकसान वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा पुढच्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असतात. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी समर्थांच्या या विचारांमध्ये खूप मोठे अर्थ लपलेले आहे. समजा एक तरुणाची नोकरी अचानक जाते. रोजची सवय, पगार, ओळख सगळं एका क्षणात संपतं. सुरुवातीला त्याला वाटतं की नियतीने त्याच्याकडून सगळंच काढून घेतलं. तो खूप निराश होतो, रात्रंदिवस चिंता करतो. त्याला वाटतं आता माझं काहीच उरलेलं नाही. पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की आता त्याच्याकडे वेळ आहे स्वतःसाठी. तो नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करतो, स्वतःचा छंद जोपासतो आणि एक छोटा व्यवसाय सुरू करतो. काही वर्षात तो स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि आधीपेक्षा जास्त समाधानी जीवन जगतो. जर त्याची जुनी नोकरी गेली नसती तर कदाचित त्याला स्वतःमधली ही क्षमता कधीच कळाली नसती. म्हणजेच नियतीने त्यांचा हात रिकामा केला, कारण तिला त्याच्या हातात काहीतरी अधिक मौल्यवान द्यायचं होतं. हेच जीवनाचं खरं सत्य आहे. जे जातं ते नेहमी नुकसान नसतं. कधी कधी ते नव्या गोष्टीची सुरुवात सुद्धा असते. कधी कधी ते नव्या सुरुवातीचं दार उघडतं. कधी कधी ते नव्या सुरुवातीचं दार उघडतं. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून निघून गेली, ती सुद्धा कुठे ना कुठेतरी त्याच्या पाठी एक मोठं कारण असतं. सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. फक्त तुझ्या वागण्यावरती, तुझ्या बोलण्यावरती, तुझ्या विचारावरती, तुझ्या कृत्यावरती सर्व काही अवलंबून आहे. आज विश्वास ठेवतोयस तर शेवटपर्यंत विश्वास ठेवून बघ, कारण की हे स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा फरक तुला नक्कीच ठरवून देतील. तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा फरक तुला नक्कीच घडवून देतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कायम लक्षात ठेव बाळा, कायम लक्षात ठेव बाळा, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती कर्मांसोबत आपले विचार सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या विचारांसोबत आपले कृत्य सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या कृत्यांसोबत आपले कर्म सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या कर्मांसोबत आपली वागणूक सुद्धा महत्त्वाची आहे. या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं की धन दौलत पैसा असला म्हणजे सुख आहे. धन दौलत पैसा कमवणंच हेच आयुष्य आहे. हे आयुष्य पूर्णतः तुला अजून समजले नसेल, पण आजचे हे स्वामींचे विचार ऐकून हे जीवनाचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. या आयुष्याचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. स्वामींचे शब्द असे मोठे नाही, स्वामींचे शब्द असे महान नाही, पण स्वामींचे शब्द असे दुर्मिळ आहेत, जे शब्दांनी जर आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर आपल्या आयुष्याचे झटपट बदलू शकते. आपल्या आयुष्यामध्ये असे झटपट बदल घडू शकतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अंतरात्म्यात आहेत. ते तुला कधी हरू देणार नाहीत, ते तुला कधी हरू देणार नाहीत.
नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत। जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी। भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत। आज कितीही मोठ्या अडचणी असू दे, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या विचारानेच येईल। आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवान त्याच्या कृपेने अनुभव येईल। नामांचे अंतरंग शुद्ध बनवते, नामानेच अंतरंग शुद्ध बनवते। कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, देवाला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, त्या अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे। जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत। कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला चांगले मार्गच दाखवत राहणार, स्वामींचे विचार हे तुला चांगल्या गोष्टीपर्यंतच खेचत राहणार। तू फक्त स्वामींसाठी रोज अर्धा तास तरी काढत जा। स्वामींचे विचार ऐकणे म्हणजेच स्वामींची भक्ती करणे, आणि तेच निर्मळपणे स्वामींची भक्ती तू आज जो करत आहेस, जे स्वामींचे विचार तू आज जे ऐकत आहेस, ते स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला फार मोठी साथ देणार आहेत। संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो, आणि निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय, निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय। कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा धर्म। आज आपली जवळची लोक आपल्याला दुखवतात, आज आपली जवळची लोक आपल्यासाठी उभी राहत नाहीत, आज आपली जवळची लोक आपल्याकडे बघत नाहीत। आज त्यांची वाईट वेळ आली तर आपण त्यांच्यासाठी धावून गेलो, पण आज आपली वाईट वेळ आली तेव्हा आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही, तरी आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही। आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, कोणीतरी तुझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला दुःख देण्याचा प्रयत्न करत आहे। तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे तुला दुःख देत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतीलच, पण जर तू त्याच्या मोबदल्याने तू त्यांना दुःख द्यायचा विचार करत असशील तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही, कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे शुद्ध अंतःकरण हे माणसाचे आयुष्य घडवतात। तर नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे अहिंसाचा मार्ग कधीच दाखवत नाही, हे अहिंसाचा मार्ग आणि नक्कीच कपटीपणाचा मार्ग कधीच दाखवत नाही। जर तू आज अहिंसा, कपटीपणा आणि राग मनामध्ये धरत असशील तर कुठे ना कुठेतरी अजूनपर्यंत तुझ्या स्वामींच्या भक्तीमध्ये खूप कमतरता भासत आहे, खूप कमतरता भासत आहे। आणि हेच स्वामींचे विचार तुझे मन बदलणार, तुझे आयुष्य बदलणार। आज तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत, आज तुझ्या जीवनामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत। आज नक्कीच माणसाचे मन हे माणसाचे भविष्य ठरवतात, आपण असा विचार करतो, पण एक कायम लक्षात ठेव, माणसाचे मन ठरवायला सुद्धा माणसाने बघितलेल्या आणि माणसाने अनुभवलेल्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात। आणि आज तुला स्वामींचा अनुभव या स्वामींच्या शब्दातून मिळणार आहे। या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये दुःख आणि संकटांच्या सामोरे खूप वेळा गेला असशील, त्यातून खूप सारा अनुभव घेतला असशील, आणि तेच अनुभव कुठे ना कुठेतरी तुला 90% या स्वामींचे विचारातून ऐकायला मिळणार आहे, कारण की तेच अनुभव तुला या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि तेच अनुभव तू ऐकत आहेस। तर नक्कीच तो तुझा अनुभव मजबूत होईल। माणसाचा अनुभव हा माणसाचे आयुष्य घडवतो। कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आज दुःख संकटे आली ते तुझे आयुष्य बदलण्यासाठी, आज वाईट काळ आला ते तुझे जीवन बदलण्यासाठी। या जीवनामध्ये नक्कीच वाईट काळ आणि दुःखद काळ हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला अनुभव देण्यासाठी येतो, आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही, आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही। जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसून बसू नका, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका। सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका। सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका। हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका। चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ मनाने कामाला लाग। स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे येणारे आयुष्याचे सुखे आपल्यावरती रुसून जातील, पुढे येणारे आयुष्याचे सुखे हे आपल्यावरती रुसून जातील। कायम स्वामींच्या शब्दातील अर्थ समजून घे, कायम स्वामींच्या शब्दातील विचार समजून दे। कर्माचे तत्व फार वेगळे असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण
कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना, कोणी दिलेला तत्काळच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होतो आणि अहंकार हाच त्याला नष्ट करतो. या जीवनामध्ये अहंकार कधीच कोणत्या गोष्टीचा करू नकोस, माज कधीच कोणत्या गोष्टीचा बाळगू नकोस. कर्मांवरती लक्ष ठेव, तुझ्या कृत्यांवरती लक्ष ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत, त्या गोष्टी तुला शिकवण देण्यासाठी, काही गोष्टी बदलतायत, त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी, काही व्यक्ती साथ सोडून जात आहेत, त्या व्यक्ती फक्त तुला तुझे आयुष्य शिकवतायत की तू आज एकटं सुद्धा तुझ्यासाठी उभा राहू शकतोस. जे होतंय, जे होणार आहे, जे घडतंय ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल.
स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंद
आनंदी आहेत त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही. स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत. स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत. पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात. आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस. कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही. प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी. तुला कधी हरू देणार नाहीत. तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते. कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते. आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात. त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी
काहीतरी शिकवूनच जाणार. उद्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवला तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर
आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव, फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक, फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणारच घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणारच जाणार. आणि दुःख संकट काय असतात, दुःख संकट काय असतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत, स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील. आणि ती वेळ सुद्धा आणतील ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असेल तर या गोष्टीच्या सामोरे जा. कारण की आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल, त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. आपल्याला जाणवत नाही, पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक भाऊ बहिणीला सुद्धा त्यांनी गमावलेलं. आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला, आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापले. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा विचार केला असता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही. पण यावेळेस मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या, त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत. ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस. कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसासमोर बोलत असतो
म्हणतो की माझ्यासोबत स्वामी नव्हते, माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं पण माझ्यासोबत स्वामी होते, ही गोष्ट मला जाणवायची. आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात, दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. वेळ कालावधी, दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बराच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार, ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव, श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस.
आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढेच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास
स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, त्याचं वाईट तू पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी भक्तांनो, बाळा, आज जर या स्वामी संदेशामध्ये आला असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. स्वामी संदेश तुला भाग्यशाली ठरवणार आहे, स्वामी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. फक्त सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील, या सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार आहेत. फक्त ज्या गोष्टींवरती विश्वास करत असशील त्या गोष्टीवरती कायम विश्वास करत राहा. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनस्थितीवरती कर, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. येणारे 5 ते 10 मिनिटे मोजून ऐक, येणारे 5 ते 10 मिनिटे या गोष्टीला वेळ दे. नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि पूर्णतः व्हिडिओ पाहून घे, कारण की या व्हिडिओमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे वळण्याचा मार्ग, सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहे. सर्वप्रथम माणसाचे सर्वात मोठे दुश्मन राग, लोभ हे 2 अत्यंत महत्वाचे आहे. आयुष्यामध्ये राग येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड होते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या हाताने
तुम्ही प्रत्येक गोष्ट गमवाल, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. की जर आज तुम्ही कोणावरती राग करताय तर नक्कीच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल, कारण की आज तुमच्यामुळे कोणीतरी दुसऱ्याचं मन तुटेल. आणि जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याचं मन तुटत असेल तर ते खूपच वाईट आहे. तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि त्यानंतर तुमच्या लोभावरती. तुमचे जे लोभ आहे, तुमची जे हावभाव आहे की आयुष्यामध्ये हे भेटलं आहे आपल्याला, आयुष्यामध्ये एका वेळेचं जेवण आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही, तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये वाढ होणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते, फक्त त्या वाढीची किंमत करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जात असाल तर तुमची वाईट वेळ विसरून जाऊ नका. या गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगत असतो, पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. तर स्वामी विचार आणि त्यांच्यामध्ये दडलेली शिकवण आज तुम्हाला सांगतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला स्वतःहून काढता येतो. प्रत्येक गोष्टीचा समाधान आपल्याला स्वतःहून शोधता येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की परमेश्वराने आपल्याकडे सर्व काही दिलेले आहे. त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. काहीच मिळत नाही आहे तर परमेश्वर परिश्रमावरती विश्वास ठेवतो, कष्टावरती विश्वास ठेवतो, संयमतेवरती विश्वास ठेवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि खरं तर स्वामी शक्तीमध्ये भरपूरच काही लपलेले आहे. आजच्या या स्वामी विचारामध्ये बरंच काही लपलेलं आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओ एकदा बघून घे. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे की सर्वप्रथम कोणत्याही सकारात्मक विचारांना, ज्यांचे विचार चांगलेले आहेत त्यांना कोणीच मारू शकत नाही. जर तुम्ही आज चांगले विचार केले आहेत तर कोणीही तुमच्याबद्दल काहीही विचार केलं तरी सुद्धा तुमच्या त्या विचाराला किंवा तुमच्या त्या कृत्याला कोणीच पाठी सोडू शकत नाही. कोणीच त्या कृत्याला पाठी सोडून आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार असेल तर त्या गोष्टीला कोणतेही औषध बासू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, या गोष्टी म्हणजे या गोष्टीत एक सत्य लपलेलं आहे. सध्याच्या वेळेमधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरीच लोक नकारात्मक विचार करतात दुसऱ्या लोकांबद्दल. तर नक्कीच त्या गोष्टी कधीच तुम्हाला भाग्यवंत ठरून देणार नाहीत. त्या गोष्टी कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देणार नाहीत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे चांगले विचार असतात तेच आपल्याला पुढे नेतात आणि चांगले विचार कधीच आपले जाणार नाहीत वाया. आणि त्यानंतर नकारात्मक विचार असतात त्यांना कोणीच वाचू शकत नाही. त्याची शिक्षा सुद्धा आपल्याला मिळून जाते. आणि कधीही ध्येय साध्य करत असाल तर कितीही कठीण असू दे, पण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला तर अशक्य असे काहीच नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी, आणि स्वामी आपल्याला ती शक्ती देतील आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलास तर नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर निघेल. आणि नक्कीच परमेश्वराचे नाव जर तुझ्या ओठ्याशी प्रत्येक वेळी असेल तर नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरून जाऊ नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आणि नक्कीच गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा की सद्गुरूंचे नाव किंवा आपल्या परमेश्वराचे किंवा स्वामींचे नाव आपल्या मुखी घेतले तर कधीच त्या गोष्टी वाया जाणार नाहीत. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. आज काहीतरी चांगले काम कर आणि असा विचार करू नको की मी आज चांगले काम केले ती माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडेल, असा विचार कधीच करू नको. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे परमेश्वराची जबाबदारी आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझे कर्म तू तुझ्या मनाने कर. तू तुझे कर्म तुझ्या मनाने तुझ्या मताने कर. परमेश्वर त्या गोष्टीचं फळ देण्याचं काम करेल. कधीच अपेक्षा ठेवू नकोस. परमेश्वर स्वतः येऊन तुला त्या गोष्टीला मदत करून जाईल आणि ती गोष्ट तुला कधीच समजणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव जी मी बोलत आहे की नक्कीच परमेश्वर सांगतो की कर्म करत जा, फक्त अपेक्षा ठेवू नकोस. कर्म करत जा आणि अशी अपेक्षा ठेवू नकोस की आता माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल. परमेश्वर स्वतःहून तुझ्यासोबत चांगलं करेल. नक्कीच चांगले विचार कर, नक्कीच चांगले कर्म कर आणि कधीच संकटांना कंटाळायचं नसतं.
ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संकटांना कंटाळून कधीच काहीच मिळत नाही. त्यांना सामोरं जायचं असतं आणि त्यांच्याशी लढत द्यायची असते. ही गोष्ट परमेश्वराने शिकवलेली आहे. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये एक संकट आले, 2 संकट आले, ते सामोरे जातात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सारखे सारखे दुःख येत असतील, सारखे सारखे संकट येत असतील, तर तो एखादा व्यक्ती तुटून जातो. एखादा व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर जात नाही, कंटाळून त्याची पळ काढायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की आयुष्यामध्ये कठीण वेळ आली तर त्याला पळून जायचं. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यामध्ये कोणतीही वेळ आली तर नक्कीच परमेश्वर तुझ्या सोबत असतील आणि त्या गोष्टीच तुला पुढे नेण्याचं काम करतील. आणि कोणाचीही त्यांच्या सध्याची परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. जर आज तुमची परिस्थिती खराब आहे तर तुम्ही दुसऱ्यांचं बघून असं विचार करू नका की मला असंच पाहिजे, किंवा तुमची परिस्थिती चांगली आहे, तुमच्याहून वेगळ्या दुसऱ्याची परिस्थिती जरा खराब आहे तर त्याची खिल्ली कधी उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीला चमकायला वेळ लागत नाही आहे आणि एखाद्या व्यक्तीला बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आहे. आज तू जसे काही वागशील तसेच काही होणार, पण नक्कीच तू ज्या वेळेत आहेस त्या वेळेची किंमत कर. आज तुझी खराब वेळ असेल आणि येणाऱ्या वेळेत तुझी चांगली वेळ आली तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू त्या खराब वेळेला विसरून जाऊ नकोस, तू तुझ्या परिस्थितींना विसरून जाऊ नकोस. कारण की जर तुझा अहंकार तुझ्या पूर्णतः बर्बाद करू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अहंकार हे सर्वात खतरनाक आहे एखाद्या माणसाला. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आज तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आहे, आज तुमच्या एकदम जवळ एखादा व्यक्ती आहे, पण त्याला जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही लवकर ओळखू नाही शकत, पण तो त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी चांगला विचार करतो. तो त्याच्या परीने तो तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तुमच्यासाठी चांगली गोष्ट करतो, पण ती गोष्ट तुम्हाला समजत नाही. तर तुमची जास्तीत जास्त काळजी करतो, ती गोष्ट तुला समजत नाही. त्या माणसं मिळवण्यात विचार करू नकोस, कोणता माणूस आहे ते विचार कर. तुझ्या जवळचा कोणीतरी असा एखादा व्यक्ती आहे तो तुझी भरपूर काळजी करतो. आणि सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो, तो म्हणजे तुझी आई. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करणार. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करून तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचं काम करेल. कधीही कोणतेही पाप कर, पण कधी कोणत्या आईचे मन दुखवू नकोस. कारण की जेव्हा तू तुझ्या आईचे मन दुखवशील तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बर्बाद होऊन जाईल, तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यातून निसटून जाईल. कारण की एखाद्या आईच्या मनाला ठेच पोचल्यानंतर त्यांच्यावर मोठे पाप कोणतेच नसते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारांमध्ये दडलेले तुझ्यासाठी सुख, हे गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये कधीही तुला चांगली शिकवण मिळणार. या गोष्टी कधीच दुर्लक्ष करून या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नकोस. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे. ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका.
मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे. परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस. कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. सातत्याने त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील. तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही, पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील. तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे. कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. रोज स्वामींचे नाव घे. रोज मुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे. स्वामींचे स्मरण कर. स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय? या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये? ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच. माणूस येतो तो जातो. संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल. त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल. आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्या त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय. पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय, पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं. या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो. त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते.
नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर सोबत आहेत, आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही, हे कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते, आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते, ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आजच्या या आपल्या आर.के. मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असतील, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल, तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूनी काम कर, अकलेनी काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट
आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करता आहेत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे, फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा. ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात. फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या माळामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही. त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा. नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि जरी तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला
माझा मार्ग दाखवा. स्वामी, मला माझी इच्छा पूर्ण करून द्या. नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा. पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केला, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील. तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बरेच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा. एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बाळा, भिवू नकोस. तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे. प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहीन. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहीन. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत. आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहेत, तुझ्या मनात आहेत, तुझ्या अंतरंगात आहेत. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही. आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल.